आता सगळे उपस्थित सगळे पत्रकार मंडळ मित्र पाहू, अमुक व्यक्ती माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, अमुक पत्रकार मला ओळखतात, जवळून ओळखतात, अमुकचे मुलाखत आज होणार आहे ना, आज होईल ना, झाली आहे। आता मी इथे एक समाजसेवा करता माझे एक मंच बनवून इकडे अंमळनेर मध्ये एक समाज सेवा करायचा माझा उद्देश आहे ना। माझं मेन लक्ष्य आहे का रोजगार, शिक्षण आणि शेतीसाठी माझ्या करून जितके बी अंमळनेर तालुक्यामध्ये सगळ्या समाजमध्ये जितकी बी हेल्प होईल, माझ्याकडून जितकं बी मदत होईल तितकं करून रोजगारसाठी मी सगळ्यांना प्रयत्न करणार आहे। जास्तीत जास्त प्रयत्न ते करणार आहे आणि माझी त्याच्यासाठी एक कार्यालयाची तारीख 27 ला शिवांश शॉपिंग मध्ये माझे ऑफिसचं उद्घाटन आहे। त्याच्यामध्ये सगळ्यांना सगळ्यांना आमंत्रित भी करतोय आणि पुढचं हे आहे का मी ऑफिस ओपनिंग करतानंतर कम से कम 15 दिवसामध्ये मी एक लहान स्मॉल इंडस्ट्री अंमळनेर मध्ये स्टार्ट करून राहिलो। लोकांच्या सेवासाठी ॲम्ब्युलन्स सेवा भी देतोय मी, का जे इमर्जन्सी मध्ये लोकांना सरळ पडेल त्याच्यासाठी ते सेवा देतो आहे। एक दीड महिन्यानंतर माझं ऍग्रीकल्चर मध्ये एक रिसर्च सेंटर आणि माझे जे ग्रुप सर्कल आहे ते मित्र सगळे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये रिसर्च केलेला आहे। ते रिसर्चची अमुक पॅटर्न इथे मी सर्च करून इथे तयार करणार आहे की जी अशी रिसर्च केलेली टीम आहे का आता जे झाड इथे लावणार कमी पाणीमध्ये त्याचे 4 का 5 महिन्यामध्ये तयार होणार आहे। त्यानंतर तुम्ही 1.5 महिन्यानंतर त्याची हाईट फक्त 3.5 फूट होईल, 3.5 का 4 फूट, त्याच्यावर वाढणार नाही आहे। तिथे जे पत्ते आहेत, तिथे जे झाडचे पत्ते आहेत ते तुम्ही 1 महिन्यानंतर कटिंग करून आमची टीम नाहीतर जे अमुक व्यापारी आहे एक्सपोर्ट होणार आहे त्याला त्याचा रेट असेल 20,000 पर टनचं, 20,000 ते 50,000 पर्यंत जशी जशी क्वालिटी आहे। ते झाड तुम्हाला 25 वर्षापर्यंत चालणार आहे। म्हणजे आज मुलगा जन्म झालं कोणाच्या घरी, ते झाड लावलं तर त्याचा अभ्यास पूर्ण होईल तिथपर्यंत त्याला टेन्शन नाही का इन्कम कुठून होईल। हर 3 महिन्यामध्ये तुम्हाला 1, सव्वा लाख, 1.5 लाख ते पत्ते विकले जाईल। 1 एकर मध्ये तुम्हाला 1, सव्वा लाख रुपये दर 3 महिन्यामध्ये भेटणार। ते असं रिसर्च केलेलं आहे। ते सगळं मी जे गुजरातला चालू आहे पण ते आता रिसर्च करून कम्प्लीट झालं। आता इथे सॅम्पलला सगळं मी घेतलेलं आहे ना, इथे आपल्याकडे टेस्ट म्हणून एक सॅम्पल करून तयार करतो। ते केल्यानंतर आजूबाजू आपल्या जे विस्तारमध्ये आहेत त्याचा बेनिफिट सगळ्या शेतकरीला बी आपली द्यायची आहे ना। इंडस्ट्रीमध्ये मी लहान स्मॉल इंडस्ट्री इथे टाकणार आहे। अगर ते स्मॉल इंडस्ट्रीमध्ये 8,000 पासून 18,000 पगार भेटेल तशी 2 सकाळी आणि संध्याकाळी 2 शिफ्ट मध्ये आपण इंडस्ट्री चालू करणार आहे। त्याच्यामुळे आपण कम से कम 350-400 लोकांना 1 ते 1.5 महिन्यामध्ये रोजी रोजगार देऊ शकतो। हा माझा सध्या आता जो उद्देश आहे एक लोकसेवाचा आणि रोजगारसाठी। बाकी जे माझे मित्रमंडळ आहे, ग्रुप आहे, माझे जे बिझनेसवाले माझे मित्र सर्कल आहे त्यांना मी तिथे गुजरातमध्ये रिक्वेस्ट केलेली आहे की तुम्ही गुजरातमध्ये पुष्कळ धंदे आहेत, आमच्या गावाकडे या, तिथे रोजगार द्या, मी तुमच्या बरोबर आहे, मी तुम्हाला सपोर्ट भी करेन। जरूर पडेल तर 5-15%, 20% मी तुम्हाला पार्टनर राहील की तुम्हाला नुकसान नाही होणार। म्हणजे तिकडेचे जे लहान इंडस्ट्री आहे, जे रेग्युलर चालणारी इंडस्ट्री आहे त्याला मी इथे आणायची कोशिश करतोय। त्याच्यासाठी आपण सगळ्यांचे आणि जे लोक आहे काम करणार त्यांचा मला सपोर्ट भेटला तर फ्युचर मध्ये आपण मोठी इंडस्ट्री टाकू शकू। माझी आता सध्या नेक्स्ट 8-10 तारीखच्या मध्ये माझी फार्मा कंपनीचं ओपनिंग आहे सुरतला।
API फार्मा जे मेडिसिन रो आहे त्याच्यावर कोणते मेडिसिन बनणारी ते रो मटेरियल आपली मॅन्युफॅक्चर मी स्वतः करणार. तर मी ते विचार करतो असे लहान लहान अमुक प्रोडक्ट त्याचे जे दुसरं रो मटेरियल आहे त्याचे प्रोडक्ट मी इथे आणून बनवून रोजगार देण्याचा माझा खास हेतू आहे. त्यानंतर आपण बी मला काही असं मार्गदर्शन द्या की असे लहान लहान उद्योग इथली प्रजा इथले लोक इथले शेतकरी करू शकणार आहे तर ते करायचा मी जरूर प्रयत्न करेन. बस हा उद्देश आहे माझा. त्याच्यासाठी मी हे कार्यालयाच्या ओपनिंग 27 तारीखला परमपूज्य अवधेशजी महाराज चा हस्तक पूजा करून ऑफिस सुरू करणार आहे. त्याच्यासाठी खास आज मी प्रेसला निवेदन करतोय का अशी अशी माझी कल्पना आहे. आता त्याच्यामध्ये तुम्ही मला सहयोग द्या, सहकार्य द्या आणि मार्गदर्शन बी द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. याच्या मागचं आपलं राजकीय उद्दिष्ट काय? आता सध्या ते बाबतला आम्ही विचारलं नाही आहे. आता जे रोजगारचे मेन हेतू आहे ते करल्यानंतर मग पुढचं पब्लिकचा कसा रिस्पॉन्स आहे, काय आहे, रोजगार भेट कसं काय होतो, नंतर पुढचे विचार. आता काय सध्या ते विचार केला नाही. सध्या तालुक्यामध्ये एक चर्चा झाली की तुम्ही फक्त विधानसभा म्हणजे ठीक आहे आपण रोजगार वगैरे सर्व देणार आहोत, त्या अनुषंगाने तालुक्यावासियांना रोजगार मिळेल, हाताला काम मिळणार आहे, परंतु याच्या मागचं आपलं राजकीय स्वार्थ आहे असं एक चर्चा तालुक्यामध्ये आहे. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, तर तालुक्यामध्ये सगळे काय मी बोलणार त्याच्यामध्ये आपली असं काही आहे नाही की आपले राजकीय क्षेत्रामध्ये आता असं मी काय विचारलं नाही. आता हे काम काय सुरू केल्यानंतर काय रिस्पॉन्स मिळतो, पब्लिकचं काय मंतव्य आहे, सगळ्यांचं मार्गदर्शन सहयोग काय भेटतो त्यानंतर विचारू. इंडस्ट्रीचा एक विषय काढला. हाजी, कोणतं तुमचं कन्सेप्ट आहे इंडस्ट्री आणण्याचं? कारण या ठिकाणी MIDC आहे ती फ्लॉप गेलेली आहे. आता तुम्ही इंडस्ट्री आणि रोजगारच्या गोष्टी करताय तर नेमकं कोणतं विजन काय? आपली आता स्मॉल इंडस्ट्री टाकणार आहे. मला इथे लेबर किती भेटतात कसं काय राहिले एकदा समजा. आता सगळे ऍक्टिव्ह तर आहे नाही, त्याला ट्रेनिंग द्यावा लागेल. नेमकं कोणती इंडस्ट्री टाकणार असं म्हणतो? आता समजा गारमेंटचे टाकू, मग पेपर इंडस्ट्री टाकू, मग त्याच्याहून दुसरी टिश्यू पेपरची इंडस्ट्री टाकू, कॉयल इंडस्ट्री टाकू, जे ॲल्युमिनियम डिशेसचे जे असे इंडस्ट्री आहे की जे बनवून नंतर पडली राहील तरी बी नुकसान नाही होणार आणि सगळ्यांना रोजगार. जे यूज अँड थ्रो आहे जास्ती तर जेणे दरेक व्यक्तीला, दरेक सेंटरला, दरेक उद्योगला, दरेक उद्योगसाठी, हॉटेल बिझनेससाठी हर एक जगाला त्याचे यूज अँड थ्रो वस्तू आहे. म्हणजे ते रुटीन चालत राहील, नुकसान नाही होणार. 8 दिवसामध्ये तुम्ही सुरू करणार म्हणतात. हा, ते मी माझं आयोजन आहे. त्याच्यासाठी काही म्हणजे स्पॉट व्हेरिफिकेशन होऊन गेलेले आहे. माझं कार्य बी होऊन गेलेलं आहे. पण 4-5 दिवसामध्ये माझे मशीन बी येणार आहे. बरोबर, त्याच्यासाठी नेक्स्ट आपण एक मीटिंग करू ऑफिस नंतर. किती लोक साधारणतः त्याच्यामध्ये रोजगार? त्याच्यामध्ये मी आता पहिले अच्छा फ्लिपकार्ट आहे, Amazon आहे, ते जे 8-10 मोठी कंपनी आहे त्याचे बी माझे ऑर्डर येऊन गेलेले आहेत. तिथे मला 150 ते 200 मुलं लावायचे आहेत. ऑर्डर माझ्याजवळ येऊन गेलेले आहे. मग अगर कोई इंटरेस्टिंग मुलं असेल आपल्या विस्तारचे, त्याला बेंगलोर, कर्नाटक तिथे बी जायचं असेल तर तिथे बी अमुक कंपनीचे माझ्याजवळ ऑर्डर आहेत. इथे जे लहान इंडस्ट्री आहे ती काय जास्त 15 का 20 दिवसामध्ये ट्रेनिंग देऊन चालू करणार आहे. त्याच्यासाठी रोजगार मेळावा वगैरे घेणार आहे? हा, त्याच्यामध्ये मी फॉर्म बाहेर पाडणार आहे. मग आपली माझा एकच हेतू आहे का 5-7 शिकलेला का ग्रॅज्युएट कोणी बी असेल, ज्याला जरूर आहे, ज्याच्या घरामध्ये आई आहे, वाडीले एकटा आहे, त्याच्या रोजी नोडी, तशा व्यक्तीला पहिला आपली रोजी द्यायची आहे ना. एक घरामध्ये एक तर जरूर, पण एक घरामध्ये 3 का 4ला नाही द्यायची. देऊ त्याला ज्यावेळी जरूर पडेल त्यावेळी. बाकी जे जरूरियातमंद आहेत, ज्याला खरेखर जरूर आहेत रोजीची, जो बेकार आहे एकदम खरेखर, जो अंबेडकर सोडून बाहेर जाऊ नाही शकत, न गेला तरी बी पैसे भेटणार नाही, भाडं गाडी हे मकानच्या किराया तर ऍडजस्ट नाही होणार, ते इथे नाही ठेला. 8,000 ते वरते सगळ्यांना पगार भेटेल असं माझं आता आयोजन आहे. येणाऱ्या काळामध्ये विधानसभाच्या निवडणुका आहेत, त्या डोळ्यासमोर ठेवून या संकल्पना आताच कशा सुचल्या, या अगोदर का सुचल्या नाही? या अगोदर तुम्ही आम्हाला येऊन गेला? नाही, अगोदर मी आलेलो होतो, येतच असतो.
मी आलो त्यावेळी मी इकडे तेच पाहिलं की इथे रोजगारची समस्या मोठी आहे. आता माझी इंडस्ट्री गुजरातमध्ये माझी इंडस्ट्री आहे. समस्या मोठी आहे. हा, हे सुचलं म्हणजे मी सर्वे करतोय, पाहून राहिलो की इथे एकच जरुरियात आहे. मी असं नाही सांगत का इकडे पाणी येऊन ते शक्यच नाही आहे. मी रोजगार देऊ शकतो. मी बिझनेसमॅन आहे. माझे जे ग्रुप आहे सगळे बिझनेसमॅन आहे, तर मला बिझनेसच दिसेल. त्यांना मी सांगितलं बाई इकडे लेबरचं असं आहे आमच्या, तर कोणी सांगलं एक काम करा प्रकाश भाई, येणाऱ्या विधानसभाच्या निवडणुका लढणार नाहीत ना? ते काय सांगता नाही येत आता. ते डोळ्यासमोर ते आता मी नाही सांगत. आता तो विषय नाही आहे. पहिले रोजगार. आपण आता 27 तारखेला जनसंपर्क कार्यालयाचं ओपनिंग करतायत. हाजी, त्याचा मूड येतो काय आहे सांगा. मूळ आहे तो. काय कामकाज चालणार आहे? पहिलेच कामकाज आपली रोजगारसाठी, बरोबर, रोजगार शेतीसाठी जे प्रयोग करणार आहे तेच काम चालू होणार आहे. दुसरा राजकीय वगैरे नाही येते सध्या. आता त्याच्यामध्ये राजकीय येतं कोई काम नाही. राजकीय कोई बाबतचे नाही आहे. भविष्य नाही, चर्चा तर सगळी चालू आहे. भेटीगाठी चालू आहेत गावामध्ये असं आम्हाला समजतं. मी गावाला भेटीगाठी चालू आहे. जे माझे नातेवाईक आहे सगळ्यांकडे मी जातो, तेच सांगतो की मला इथे बिझनेस करायचा आहे, रोजीरोटी कामदार रोजगार द्यायचे आहे. आता पुढच्या सिच्युएशन काय होतो त्याच्यावर डिपेंड करू. आपण सेवानिवृत्तीनंतर आता याच्यात उतरले आहेत, तर आपल्या गत काळामध्ये आपण काय काय मोठे अचिव्हमेंट केले आहेत डिपार्टमेंटच्या माध्यमातून, ते थोडं सांगा. बरोबर, बॅकग्राऊंड. मी 92 पासून तर 2016 पर्यंत सुरत गुजरातला क्राईम मध्ये होतो. त्यानंतर 16 नंतर मग मी शेवटला आतापर्यंत होतो गुजरात ATS ला. 2005 मला प्रेसिडेंट अवॉर्ड मिळाला ना. गुजरातचे DG दुसरे जे गव्हर्नमेंट अवॉर्ड असं मिळून कमसे कम 700-750 अवॉर्ड मला भेटालेले. त्यानंतर आता शेवटला मी ATS मध्ये ते कच्छला मुंद्रामध्ये 300 करोड ड्रग्स पकडले गेले, ते ऑपरेशन मी होतो. दुसरे टेररिस्ट पकडले गेले ते होतं. आता शेवटला 93 ब्लास्टचे आरोपी पकडले गेले, ते ऑपरेशन मध्ये मी होतो. तिकडे जे बी मोठे मोठे रॉबर होते बॉम्बेचे, इकडे जे गँगस्टर ते सगळं काम आम्ही त्यावेळी केलेलं. चांगलं काम असताना गुजरातमध्ये 2016-17 दरम्यान मध्ये आपल्यावर कोणता गुन्हा दाखल झाला होता? म्हणजे काय प्रकार होता? माझ्यावरती गुन्हा हे दाखल झालेला ना की बाई तुमची प्रॉपर्टी मिल्कत जास्त आहे, बरोबर, तर तुमची इन्कम करता प्रॉपर्टी जास्त आहे. आता ते एक डिपार्टमेंटचे एक पार्ट आहे. आता दरेक जागावर कोणा कोणा दुश्मन असतो, कुठे वाढतं म्हणजे कोणा दुश्मन आहात. अगर मी खरेखर गुन्हेगार असतो तर मला गुजरात ATS मध्ये घेतलं नाही असतं. फेक करन्सीच्या संदर्भात सुद्धा काही प्रकार झालेला होता? नाही. नोटबंदीच्या संदर्भात काही आम्हाला कनेक्शन होता असं काहीतरी? नाही, असं काही सवालच नाही. नोटबंदीमध्ये तुमचे आणि अमित शहाचे संबंध काय सांगा? माझे अमित शाह याने, मी आता डिपार्टमेंटला होतो. मला लहानपासून मोठेपासून सगळे नेता, अभिनेता, कार्यकर्ता, राजकीय क्षेत्र सगळ्याचे एक दुसऱ्याच्या परिचयमध्ये तर सगळे ओळखतात. पण आपण त्यांच्या निकटवर्त्यांमध्ये मधले आहेत असं चर्चा आहे, काय सांगा? आता मी तर सांगतो का बायचा मी तुमच्या निकट, ते आपला मानायला पाहिजे. हा भाई सेट एक प्रश्न मी असा विचारतो. हाजी, आता यांनी विषय काढला म्हणून की तुम्ही भाजपची बी टीम म्हणून इथे आलेला आहात आणि अमित शहाच्या मुलांशी तुमचे संबंध आहेत आणि त्यांच्या परमिशन नुसार तुम्ही आता इथे वाटचाल करतायत राजकीय, अशी आमची माहिती आहे. त्याच्यावर काय म्हणायचं तुम्हाला? नाही, अशी काही गोष्ट नाही, बरोबर. मी फक्त इथे रोजगार मेळासाठी खास आलेलो आहे, बरोबर. बाकी तो माझा बिझनेस इथे बी आहे. साऊथ आफ्रिकामध्ये बी माझा बिझनेस, तिथे बी इंडस्ट्रीचे काम चालू आहे. तर मग तापामध्ये इतकं करू, इतके गरमीमध्ये शेकायला थोडी मिळालं असतं. अंमळनेर तालुकाच का निवडला आपण बिझनेससाठी? माझं गाव आहे, माझं नेटिव्ह आहे.
माझ्या वडिलांची इच्छा होती. स्कोप खूप कमी आहे इथं. मी कर्म बरोबर. स्कोप खूप माझी कमी आहे. जन्मभूमी आहे इथे. आता जिथे चांगलं असतं तिथे सगळे जातात. थोडक्यात मेरा गाव मेरा देश. माझी मिट्टी. आता नाही आता काय आहे का माझे जे ग्रुप सर्कल सगळे बिझनेसमॅन वाले, मग त्याला आम्ही रिक्वेस्ट करून तर सांगा बच्चा आमच्याकडे काय करा तुम्ही. चांगली गोष्ट आहे. भाई, मी काय आम्हाला स्वागत आहे माध्यमात- तुमचं. आम्हाला गरज आहे युवकांसाठी रोजगाराची. प्रकाश भाई फक्त कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला एवढंच करावं लागेल. रोजगार निर्मिती करत असताना त्याच्यासाठी लागणारा जो पाणी पुरवठा आहे, कारण पाणी पुरवठ्यामुळे आपली इंडस्ट्री जी आहे MIDC ती बंद पडलेली आहे. तो प्रश्न तुम्हाला बोला अडचणीचा आता. ठरतो. नाही ते आता मी आता इंडस्ट्री टाकतोय. आता इंडस्ट्री टाकल्यानंतर बाहेरचे बिझनेसमॅन बी येणार, बाहेरचे ऑफिसर बी येणार, व्हिजिट करायला काही ना काही करू. मग त्यांच्या माध्यमातून पुढे जितकं बी या क्षेत्रामध्ये आम्ही मदत करू, माझे जे रिलेशन आहे ज्याच्या बरोबर त्यांच्या बेनिफिट मला घ्यायचे आहे. आणि ते बेनिफिट आपला अंमळनेर तालुक्यासाठी घ्यायचे आहे. माझे पर्सनल बेनिफिट नाही आहे त्याच्यामध्ये. ऐसा है प्रकाश भाई, अभी तक जितने भी नेता अभिनेता आए ना अम्बानेर में, चुनाव से पहले 12 रन मान देंगे, रोजगार देंगे, ये देंगे. सही बात है, सही बात कुछ नहीं होता. नहीं आपकी बात सही है. ऐसा ही होता ही है, हर जगह होता है ना. आगे जो होगा, आगे किसने क्या बोला, कोणी काय सांगितलं त्याला मला कोई निस्बत नहीं, मत त्याच्यामध्ये इंटरेस्ट भी नहीं है. आपकी तरफ से अगर होता रोजगार तो बहुत अच्छी बात है. नहीं रोजगार के लिए ही आएगा. मेरे को अभी कुछ बोलना नहीं है, मैं करके बताऊंगा, बाद में आपके पास आऊंगा. हो भाई, हाँ जी. मला काय म्हणत भाई की आपल्या महाराष्ट्रातले रोजगार जे उद्योग होते ते 2 गुजरात त्यांनी तिकडे नेले, पण तुम्ही मात्र आमच्याकडे गेले गुजरात इकडे उद्योग आणताय. हे फार बारीक आहे. नाही इथले तिकडे गेले. कमजोरी कोणाची आहे बरोबर. आता आपण आणू ना धीरे धीरे. तुम्ही सहकार द्या ना, धीरे धीरे आपण आणू, सगळं होऊ शकतो. गुजराती घेऊन गेले, पाटील घेऊन येत आहेत. पटेल लेके आ रहे हैं. आणि गुजरातमध्ये छत्रपती यांचे ट्रस्टी त्यांनी ओपन केले. चंथाणला माझे छत्रपती शिवाजीराजे ट्रस्ट आहे, ते बी मी चालवतोय. भाई ऍग्रिकल्चरच्या बाबतीत तुम्ही एक विषय मांडला की असे झाडं येणार. कोणते नेमकं काय ते ती बी येणार आहे. मी कोणतं झाड आहे नेमकं ते की ज्याचे पानं एवढे एक्सपोर्ट होतील? ते मी सांगतो. झाड बी तुम्हाला दाखवेल 2 महिन्यानंतर. आता बोलून काय फायदा, पहिले रिसर्च करून तुम्हाला प्रत्यक्ष दाखवून घे, पाहून घ्या ना. तुम्ही मार्केटमध्ये जा, तुम्ही मी बोलून आता बोलू त्याच्या काय अर्थ नाही. भाई मागच्या विधानसभेला पण आपल्याकडे साहेबराव पाटील म्हणून IPS आले होते. ते पण अंबानेरला आले. त्यांनी पण एक कार्यालय घेतलं, लोकांची संपर्क, पत्रकार परिषदा झाल्या, पार्ट्या झाल्या, काय बरंच काय झालं. पण ऐन विधानसभेच्या वेळेस त्यांचं काय कुठे झालं तर ते आशे गायब झाले, अजून दिसेल नाही. ते आम्हाला मोबाईल नंबर भी स्विच ऑफ आहे. 5 वर्ष झाले. त्यांना तिकीट भेटलं नाही, ते वरवर गेलं. हा तुम्हाला समजा एखाद्या पक्षाने समजा आश्वासन दिलं की आता उमेश म्हणतात की काही असतील जवळचे, समजा ते पक्षाचं तिकीट नाही मिळालं तुम्हाला समजा, मग तुम्ही आता तर म्हणतात की राजकीय अजून काही विषय नाही, तसं आम्हाला परत शोधायला तुम्हाला 200 किलोमीटर यावं लागेल की? नाही मी इथेही राहणार, मग कसाला यायचं तुम्हाला. अभि मला बिझनेसच करायचा आहे. राजकीय हो काही हो, तुम्ही रोजगार आम्हाला देणार म्हणजे देणार 100%. 100%. मला इथून अगर इथून मला 5 पैसेची अवश्याने येणं मी घेणार आहे, हे माझा संकल्प आहे. मी पैशासाठी मला बिलकुल लालच नाही आहे की इथून मी 1 रुपया बी कमावून घेऊन जाईल. मला घ्यायचं नाही. मला नसीबमध्ये आहे, भेटणारच आहे. माझे जे नक्की केलेलं आहे ते प्रमाणे होणारच आहे, मी करणार आहे. भाई आपल्याला जर मी फॅमिली, मुलं सगळे माझे वेल सेट आहे. म्हणजे मला त्याचं टेन्शन नाही का ते काय खाणार का पेणार. आता असं सांगतो, तुम्ही आमच्या सेवेला आलेत अंबानेरकरांच्या, आणि आम्ही तुमच्या सेवेला आलोय. तुमचा थोडा भल्याचा विचार आम्ही करतोय, तुम्ही पण करतायत आमचा, पण आम्ही तुमचा करतोय. वेळ फार कमी आहे, सोचेंगे देखेंगे ऐसा नहीं. अगस्त में आचारसंहिता लग जाएंगे. होगा तो फटाफट बोलो, नहीं तो जान दो. क्या हमारे माइंड बुक हो जाएगा दूसरी तरफ. भाई जर संधी मिळाली आपल्याला विधानसभे निवडणुकीची संधी मिळाली तर आपण कुठल्या पक्षाकडनं निवडणूक म्हणजे लढवणार आहात? आता मी काही सांगू नाही शकत. परत तेच आहे. आता ऑफिस मी आता दिमागमध्ये फक्त रोजगार आलेला आहे. तरी पण तुमच्या मनामध्ये कुठला तरी पक्ष असं घर करून गेला असेल ना?
तुम्हाला आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आजची परिस्थिती काय आहे, महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे, सेंट्रलची परिस्थिती काय आहे, तुम्हाला सगळं माहितच आहे. आता जे होईल पुढच्या पिक्चर क्लिअर होईल तुम्हाला सगळ्यांच्या लक्षामध्ये येईल. तुम्ही तरी रोजगाराच्या गोष्टी करतायत भाई. ते मोदी त्यांनी तर कधी बोलले नाही, प्रचारात बी बोलले नाही, रोजगार बी बोलले नाही, मागायचे बोलले नाही, हा मी बी तुमची कंपनीचा माणूस आहे. माझं तिथे तुफानी तांडव ये तो रोजगार मिल जाएगा आपको. डेली आहे माझं तुफानी तांडव. हा गुजराती भाषेत आहे का? गुजराती भाषा आहे, डेली आहे, दैनिक आहे तुफानी तांडव. नाही ना, अग्निकाला नुकसान आपल्याला होणार मग. पहिले आदमी जास्त आहे आपल्याकडे. हा हे बोलतायत थोडंफार गुजराती आम्हाला याचा अमुक व्यक्ती म्हणजे पर्टिक्युलर व्यक्ती वगैरे ठीक आहे. तुम्ही आले, तुम्ही रोजगाराची भाषा बोलली, तुमचं स्वागत आहे. तुमच्या हेतूबद्दल शंका नाही. अंबेडकरला साहेबराव दादा आले होते, असं रोजगाराचं आश्वासन देऊन शिरीष दादा आले होते, मनीष जैन येणार होते, तुमचे ते IPS सामसवाडी ते येणार होते, असे अनेक लोक येऊन गेले. पण स्वप्न काही पूर्ण झाले नाही. आमचे काही अंशी झाले असतील पण पूर्ण नाही झाले. तुम्ही असेच स्वप्न घेऊन आले. पण आता तुम्ही म्हणताय की राजकीय काही इच्छाशक्ती नाही. तर रोजगार देणं हा तुमचा प्रामाणिक हेतू आहे. यस, तुमचं अभिनंदन, तुमचं कौतुक करायला पाहिजे. पण माझं म्हणणं आहे तागाला जाऊन लोटा लपवू नये अशी म्हण आहे. तर डायरेक्ट लोटा फोडून टाका, नारळ फोडा, प्रचार सुरू करा. शुभेच्छा. मागे काय झालं माहिती आहे का? मला पहिले ते काय सांगतात ना, पहिले तुम्ही सर्वे करा, पहिले तुम्ही यूज करून पहा, मग तुम्ही पहिले इस्तेमाल करो फिरो. बराबर. विधानसभेमध्ये कुठल्याही रोजगार त्याला बाहेर जातो. 3 वर्ष फक्त बाहेर काम करा, नंतर तुम्हाला गावातच काम तालुक्यात मोठी वेळा झाली. त्याच्यासाठी मी पहिले सॅम्पल देऊन राहिलो. आता खाली ऑफिसमुळे चांगलं आहे. रोजगार देणार सुरू करणार आहे. मेरा टारगेट ये है कि अपने तो कितने गांव लगते हैं, 156 जितने लगते हैं ना, 54. तो हर गांव के 2 आदमी तो 100% लगेंगे अपने यहाँ. फिर जैसे जैसे हर मेरी यहां तक गिनती है कि हर 45 दिन के अंदर 60 दिन के अंदर 50 आदमी को नया प्रोजेक्ट डाल के अपने भर्ती करेंगे. मेरी अभी 40 आदमी की टीम यहां काम कर ही रही है और सर्वे भी कर रही है रोजगार के लिए. ये मैं रोजगार का सैंपल में देता हूं, सैंपल आप देख लो. तो बोले ये सैंपल यहाँ पे अम्बनेर में बिकेगा तो अपने को सोसाइटी बनाएंगे. अगर आप लोग सहकार दोगे तो सोसाइटी बनाएंगे. आप बोले कि ये सैंपल यहाँ नहीं बिकेगा, दूसरा कोई सैंपल बनाएंगे. रोजगार देना है नक्की है. हेतू शुद्ध असला की सगळं चांगलं होतं. नीती आपली साहेब आहे. मला इथून 5 पैसेची अवश्य आधी आणि 5 पैसे मला जरूर आहे, 5 पैसे घेऊन जाणार. हे चॅलेंज आहे. मी माझ्या वरत्या ममलेश्वर माधवची कृपा होईल. जे मला ओळखताय, माझे जवळचे आहेत, त्यांना सगळ्यांना माहित आहे. मी तिथे बी करू शकतो, पण तिथे किती बी गेला तर पाणीमध्ये पाणी टाका, काही फरक नाही पडत. म्हणजे सुकं तिथे पाणी टाकायचं आहे आपला. आपला जो तळमळ अशी आता पत्रकारांची 4,000 लोक प्रतिनिधी मिळाला असे ते किरण दिसतात. पण आता जर क्लिअर सांगून दिलं ना, प्रकाश मी किरण इकडे बसलेले आहे, दुसरे कोणी हा किरण आहे. क्लिअर जर सांगून दिलं, आपल्याकडचे लोक शब्दाला फार पक्के आहेत. तुम्ही गुजरात मध्ये आले बरेच दिवस. नाही मी गुजरात मी भी आपला करताय, त्याच्यामुळे पक्का सांगून राहिलो मी. वो जो है ना, हम भरोसेमंद वाले लोग हैं कि हमने जब शब्द दे दिया, आता अभी हम दूसरे को देंगे तब तक तुम्हाला. आता तुम्ही विचार करा ना, चांगलं ना. मी तिथे ट्रेनिंग करून आता इथे आलो, मग तिकडे लोक सक्सेस झाले, तर आपण इथे सक्सेस करू ना. हम क्या बोलेंगे बाद में, तुम बहुत लेट हो गए हो, नहीं तो हमने तो साला दे दिया शब्द इसको, अभी क्या करेंगे. नाही नाना, तरी वातावरण निर्मिती करताय ते. मागच्या विधानसभेच्या वेळेस रोजगार कार्यालयामध्ये भेट झाली. हा, मागच्या विधानसभेच्या वेळेस दिवाळीच्या आपल्या गप्पा टप्पा पण झाल्या, सगळं व्यवस्थित चर्चा झाली. असं काय घडलं की तुम्ही त्यावेळेस बॅकफुटवर टाकलं? नाही, मला एक्सटेन्शन दिलं ना, मला एक्सटेन्शन देऊन टाकलं.
मग आता मला जे डिपार्टमेंटने मला इतकं वर्ष साधलं ना, ते एक देशची गोष्ट होती. देशसाठी आपला बलिदान द्यायचं, त्याच्यासाठी मी गेलेलो आउट ऑफ. ते आम्ही सक्सेस झालो. तर त्याच्यासाठी मी ते भोग दिला की आपल्या वरतीचे जे ऑफिसर आहे की जे बी आपला सपोर्ट करणार आहे, त्यांच्या मनामध्ये आपला परत राहील का म्हणे कामाचा मुलगा आहे, त्या कामाच्या व्यक्ती आहे. कधी आपलं स्वतःचं माझं काम पडलं या आपण इतर कोणाचं काम करतो, आपण त्याच्यावर हक्कावून जाऊ शकतो, काम सांगू शकतो. आता जो आपण तुम्ही जो प्रोजेक्ट रन करतायत, बरोबर, याच्या सक्सेसचे चान्सेस किती आहेत आणि याच्यासाठी काही तुम्ही तज्ञ टीम अपॉइंट केली का किंवा बाहेरून हायर केली का? इथली स्थानिक टीम बद्दल काय सांगणार तुम्ही? मी जे आता प्रोजेक्ट सुरू करणार आहे इथे तर विकले नाही जाणार, म्हणजे माझ्या सेल टीम बी बनावा लागेल. अगर मी सेल टीम बनविल तर मी सगळ्यांना रोजगार पगार बी देऊ शकेल. तर तात्कालिक पगार सेल होणार नाही आहे, बरोबर. माझे हे उद्देश आहे का हर महिन्यामध्ये 50 लाखचं जे बी पगार पाणीचे जे बी पैसे येईल ते अंबरनेरची मार्केटमध्ये फिरायला पाहिजे. जसे जसे उद्योग वाढेल ते पैसे मार्केटमध्ये येणार आहेत, सगळं चेंजिंग होईल. टीम बद्दल काय, इथली स्थानिक टीमचं काही सहकार्य घेतलंय का तुम्ही? स्थानिक टीम तर मी एक कमिटी बनायचा विचार करून राहिलो. त्याच्यामध्ये आता सिलेक्शन चालू आहे की असे व्यक्ती की जे निस्वार्थाने व्यवस्थित पाहिजे, की जे असं नाही की हा माझ्या नातेवाईक त्याला लावून घ्या, हा माझ्या नातेवाईक त्याला, जे ज्याला खरेखर जरूरत आहे त्याला पहिले लावा, मग जागा असेल तर त्याला लावा. त्याच्यानंतर नंबर तर लागणार. इंडस्ट्री चांगली झाली तर मग होणारच आहे. आपने अगर रोजगार दीजिए ना यहाँ तहसील वालों को, तो आपको चुनाव लड़ने की भी जरूरत नहीं है, आप अब चुन के आ जाएंगे यहाँ पे. अपने मेरी बात हो, अगर मैं किसी को रोजी दूंगा, उसके घर की चूल्हा जलेगा, उसकी पेट की आंख बुझेगी, दुआ मिलेगी तो कुदरत कुछ न कुछ रास्ता निकालेगा, हो जाएगा. टाइम वक्त ऐसा होता है. मैंने आपको पहले भी बताया, बस आश्वासन. वो तो मैं काफी समय से भाई चलो क्या हो रहा है क्या, इसलिए आज कॉन्फ्रेंस कर ली, पर हकीकत मैंने मेरा काम शुरू कर दिया है. आज की तारीख में मेरे यहाँ पे मशीन भी आ गए हैं. अभी 4-5 दिन के बाद फिटिंग भी शुरू हो जाएगी. हाँ काय वांधा. आता तुमची नजरेवरून तुम्ही काय पाहता मला माहित नाही, पण माझं एकच लक्ष आहे रोजगार. भाई नानांनी सांगितल्याप्रमाणे आता वेळ कमी, समजा राजकीय द्वा असेल तर आपल्या खऱ्या कामाला केव्हा सुरू होते? रोजगार मेळावा पहिला रोजगार मेळावा कधी? आता मी रोजगार मेळा या कम से कम माझं सिब्बल आहे ते सब कुछ 13, त्याप्रमाणे 13 पासून माझी हर एक प्रॉपर्टी म्हणजे सब कुछ 13 माझं सिब्बल आहे. हेडलाईन आहे सगळी प्रॉपर्टी आहे. इथे बी ऑफिसमध्ये मी सब कुछ 13 लावलंय ना. 13 तारीखला मी ओपनिंग, त्याच्यापूर्वी मी ट्रेनिंग सगळं चालू करेन. 13 पासून मी मशीनच्या धीरे धीरे इंडस्ट्री चालू करणार आहे. आता आपण रोजगाराच्या संदर्भात मध्ये खूप छान प्रकारे केलं, पण मी पण एक शिक्षक म्हणून सांगतो. हा बोला. पण यासोबत एक एज्युकेशन विंग स्थापन करा. सर्वात महत्वाची गरज असेल काही असे शालेय विद्यार्थी तालुक्यामध्ये आहेत त्यांना बेसिक नीड पूर्ण होते. खूप गरीब घरामध्ये एकदम हुशार विद्यार्थी असतात पण त्यांना शिक्षणाला पैसे नसतात. तर त्यांच्यासाठी गरजू विद्यार्थ्यांना संपर्क कार्यालयामध्ये एक विंग स्थापन करा. एक चांगला एक व्यक्ती बसून त्यांना जर जेही मदत लागेल शिक्षणासाठी, कपडे असतील, पुढच्या सुविधा असतील, त्या संदर्भात मदत करा. आणि दुसरी गोष्ट जी कॉलेजन मुलं आहे, असे बरेच मुलं आहे की 12ला खूप चांगले टक्के मिळतात पण इंजिनिअरिंगला जाण्यासाठी काही फीचर्स मागे राहून जातात. इंजिनिअरला जाऊ शकता, पैसा अभावी जाऊ शकत नाही. काही मेडिकलला एखादा गरीब घरातला विद्यार्थी असतो, पैसा अभावी जाऊ शकत नाही. अशा विद्यार्थ्यांना जर सहकार्य केलं तर पूर्ण कुटुंबाचा उद्धार होतो. तुम्ही जो रोजगार डायरेक्ट देणार त्यापेक्षा तो मुलगा स्वतःच रोजगार स्वतः निर्माण करू शकतो. असेही एक तुम्ही जर मदत केली खूप चांगलं होईल. पूर्ण तालुका म्हणजे तो फॅमिलीला आयुष्यभर तुम्ही देवासारखं तुम्हाला ते मानतील. आपली गोष्ट बरोबर आहे. आपण जे सांगितलं सल्ला दिली व्यवस्थित आहे. पण त्याच्यामुळे आता सध्या मी जे सर्व केलं, पहिलं रोजगार देऊ ना, एकदा स्टार्टिंग झालं ना मग सगळं करता येईल. हा ते लक्षामध्ये, माझ्या लक्षामध्ये आहे. माझे पार्टनर आहे, त्याची फ्रँकलिन कंपनी आहे, ते एअर होस्टेड सगळं ते ट्रेनिंग सेंटर त्याचे आहे. सुरतला आहे, बरोडाला, राजकोटला आहे. माझ्या पार्टनरच आहे.
तिला मी कन्व्हिन्स केलं. 12वी नंतर जे मुलं आहे एअर होस्टेसना जे ट्रेनिंग मध्ये, तर त्यांना मी इथे आणणार आहे. व्यसनमुक्तीचे बी जे आहे त्याला बी गोष्ट आहे. तिथे ज्या कोणी मेंटली थोडं डिस्टर्ब असेल असाला ते हॉस्पिटल आहे ते बी मी गोष्ट केलेली आहे. पण आता धीरे धीरे सगळं करावं लागेल, एक साथ मध्ये नाही होणार. आता मी एरियामध्ये फिरेल का हा खरेखर हा परिस्थिती आहे. एकदा रोजगार सुरू झालं, थोडं मार्केट आता इकडे तिकडे सगळे फिरून आहे, त्याच्या काही रोजगार सुरू आहे, मग तिथून लाईन कुठे कुठे भेटणार. बरं, आता महत्वाचा मुद्दा आहे. हाजी 27 ला आपली ओपनिंग आहे. हाजी सगळे पत्रकार आहेत. हाजी जाहिरातीचं प्रयोजन असेल तर सांगा मला. आता काही जाहिराती प्रयोजन नाही आहे. नंतर त्याच्यासाठी आम्ही व्यवस्थित मीटिंग करू. ते करतो. रिश्ता बढ़ते जाएगा. चल वो नाव आम्ही टाकली सुद्धा तर ते आता सरांना भेटून घ्या तुम्ही, ते किरण सरला किरणकडे घेऊन गेलो आम्ही. किरण द्यायला सांगितलं रे. देव दे किरण. पत्रकारांचा मुख्य रोजगार आहे जाहिरात. पत्रकारांचा मुख्य रोजगार आहे जाहिरात. हा, पत्रकार त्यांचे मालक आहेत ना एका वृत्तपत्रात. अरे वो भी तो त्या रोजगारावर पण लक्ष ठेवा. आणि तुमचे जास्तीत जास्त पेपर कधी मागितलं पेपर कधी मागितलं झाले का? एवढं झालं. फिनिश करायचे का? तेच.